नमस्कार मित्रांनो, मीन राशीचं वार्षिक भविष्य 2024 आज आपण पाहणार आहोत. यावर्षी होणारे आपल्याला ग्रहांचे बदल व त्यानुसार होणारे त्रास किंवा काही होणारे चांगले बदल याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण सांगणार आहे. तसेच बघायचं झालं तर यावर्षी आपणाला 2024 मध्ये ग्रहांचे होणारे बदल आपण प्रथम लक्षात घेऊया. यावर्षी आपल्याला येणारा गुरु हा मे महिन्यापर्यंत दुसरा असणार आहे व नंतरच्या काळात येणारा तिसरा गुरु हा 1 मे नंतर असणार आहे. शनीच ग्रह बघायचं झालं तर हा ग्रह आपल्याला 12वा असणार आहे. म्हणजे 7.5चा पहिला टप्पा आपला चालू आहे. तसंच बघायचं झालं तर मीन राशीमध्ये आपल्या राहू हा ग्रह आपल्याला विराजमान असणार आहे आणि केतू हा ग्रह सप्तम स्थानामध्ये असणार आहे. हे ग्रहांचे आपले प्रथमतः आपण लक्षात घेतलेले आहेत. आता आपण त्यानुसार होणारे फायदे किंवा त्या होणारे त्रास ह्याबद्दल आपण आता सविस्तर व्हिडिओ सुरू करत आहोत. तर मीन राशीला उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत हे वर्ष आपणाला थोडंसं त्रासाचं असणार आहे. एखाद्या भागीदारीच्या व्यवहारात आपल्याला त्या बाबतीत त्रास निर्माण होणार आहे. भागीदारीच्या व्यवहारात आपल्याला होणारा त्रास हा मे महिन्यानंतर प्रकर्षाने जाणवून येणार असणार आहे. उद्योग व व्यवसायाच्या बाबतीत बघायचं झालं असल्यामुळे आपण त्या बाबतीत योग्य ती काळजी घ्यायची आहे. शेतीत मात्र आपल्याला चांगली धनप्राप्ती घडणार आहे व मे महिन्याच्या आधी आपल्याला व्यवसायात थोडासा फायदा दिसून येणार आहे. नोकरीच्या बाबतीत बघायचं झालं तर ह्या वर्षी आपल्याला वरिष्ठांची आपली मर्जी राखायची आहे. वरिष्ठांची मर्जी राखल्यामुळे आपल्याला त्यात त्रास कमी होणार आहे. वरिष्ठांची मर्जी राखून आपणाला हे वर्ष पूर्ण काढायचं आहे. नोकरीत वाद होणार नाहीत याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. संततीच्या बाबतीत हे वर्ष आपल्याला थोडंसं चांगलं जाणार आहे. संततीत आपल्याला एखादी नवीन घटना किंवा नवीन आपल्याला चांगली आपल्या बाल्याची प्रगती दिसून येणार आहे. मुलांच्या प्रगती झालेली आपल्याला हे वर्ष दिसून येणार आहे. तसंच बघायचं झालं तर ग्रह सौख्याच्या बाबतीत किंवा विवाह इच्छुक असणाऱ्यांसाठी आपण बघायचं झालं तर ग्रह सौख्याच्या बाबतीत हे वर्ष आपणाला थोडंसं त्रासाचं असणार आहे. शत्रूच्या आपल्या कारवाया किंवा मतभेदांचे आपल्याला त्रास होणार आहे. तसंच बघायचं झालं तर आपल्याला खूप मीन राशीच्या व्यक्तींना ग्रहसौख्याच्या बाबतीत थोडीशी चिंता निर्माण करणार आहे. आणि तसंच बघायचं झालं तर आपल्याला एकंदरीतच यावर्षी आपण ग्रहसौख्याच्या बाबतीत योग्य तो सल्ला, योग्य ती एकमेकांच्यात आपण संवाद साधूनच आपण त्याच्यातून उत्तर काढायचं आहे. विवाह इच्छुक असणाऱ्यांसाठी हे वर्ष मीन राशीला गुरुबळ हे आपल्याला दुसरा गुरु असणार आहे. त्यामुळे योग्य ती उपाययोजना करायची आहे आणि मगच आपण त्या बाबतीत बघायचं झालं तर विवाहचे स्थळ बघायची आहेत. त्यामुळे गुरुची उपासना मात्र त्या काळात करायची आहे. त्यामुळे आपल्याला दुसरा गुरु जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला चांगलं गुरुबळ असणार आहे आणि नंतरचा येणारा तिसरा गुरु हा मात्र थोडासा कष्ट करणारा असणार आहे. आणि बघायचं झालं तर विद्यार्थी असणाऱ्यांसाठी हे वर्ष मीन राशीला अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारं असणार आहे. अभ्यासातील केलेल्या दुर्लक्षाचा आपल्याला त्रास होणार आहे. तसेच बघायचं झालं तर नोकरी अभ्यास करत असताना आपण उपासनाही त्या बरोबरीने वाढवायची आहे. त्यामुळे अभ्यासाचं मनावर दडपण मात्र मे महिन्यानंतर आपल्याला दिसून येणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र मीन राशीच्या व्यक्तींना थोडासा उष्णतेचा अथवा पित्ताचा त्रास दिसणार आहे. साधारण ह्या वर्षाच्या अखेरीला हा थोडासा प्रकर्षाने दिसून येणार आहे 2024ला. आर्थिक आणि तसंच बघायचं झालं तर आरोग्याच्या बाबतीत झालं तर एकंदरीतच हे वर्ष आपणाला फारसे लाभाचे नाही. मे महिन्यापर्यंतचा गुरु आपल्याला थोडीशी लाभ देणार आहे व नंतर
भागीदारीचाही त्रास देणार आहे. शनी बघायचं झालं तर आपल्या व्ययस्थानामध्ये असल्यामुळे न्यायालयीन प्रकरणात थोडासा त्रास देणारा असणार आहे. राहू हा ग्रह मात्र यावर्षी आपल्याला वाहनांचे त्रास व खर्च वाढवणारा असणार आहे. केतू हा ग्रह मात्र आपल्याला यावर्षी 2024 मध्ये मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागणार आहे व आर्थिकदृष्ट्या थोडासा त्रासाचं हे वर्ष असणार आहे. उष्णतेचे व पित्ताचे त्रास असणार आहे. शत्रूच्या कारवाया मात्र यावर्षी थोड्याशा त्रास देणाऱ्या असणार आहेत. एकंदरीतच यावर्षी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण काय उपाययोजना राशीनुसार करू शकतो आपण बघायचे आणि पत्रिकाही दाखवून घ्यायची आहे. आता मीन राशीच्या व्यक्तींना व्यवसायात व उद्योगात त्रास होत असेल तर मीन राशीच्या लोकांनी शंकराची उपासना किंवा शिवमहिम्न किंवा रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे. नोकरीत नवीन नोकरीत किंवा चालू नोकरीत त्रास होत असेल तर मीन राशीच्या व्यक्तींनी हे मात्र विष्णू उपासना किंवा विष्णूची आराधना करायची आहे. विष्णू सहस्रनाम शक्य असेल तर वाचायचं आहे. विवाह जमत नसला अथवा पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर मात्र मीन राशीच्या लोकांनी रुक्मिणीचं स्तोत्र पठण करायचं आहे. तुळशीची पूजा करायची आहे. तसेच घर व जमीन व स्थावराच्या बाबतीत अडचणी किंवा नवीन स्थावराच्या बाबतीत अडचणी निर्माण होत असतील तर मीन राशीच्या लोकांनी शंकराची उपासना करायची आहे. कुलदेवतेची आराधना करायची आहे. नोकरीत व तसेच बघायचं झालं तर मुलकी किंवा फौजदारी किंवा कोर्टातील त्रासाबद्दल मीन राशीच्या लोकांनी दत्त उपासना करायची आहे. गुरुचरित्राचा सप्ताह करता आला तर करायचा आहे. कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मीन राशीच्या व्यक्तींनी विष्णू उपासना किंवा सत्यनारायणाची पूजा करायची आहे. नित्य भौम स्तोत्राचं पठण करायचं आहे. विद्यार्थी असणाऱ्यांसाठी अभ्यासाच्या बरोबरीने एखादी उपासना करायची झाली तर मीन राशीच्या व्यक्तींनी एकमार्गीपणे अभ्यास तर करायचा आहे आणि दत्त उपासना करायची आहे. आजारी आहे आणि आरोग्य प्राप्तीसाठी मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्याला दत्त उपासनाच करायची आहे. एकंदरीतच हे वर्ष आपल्याला थोडंसं जिकिरीचं जाणं आहे. त्याची योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि आपणाला हे वर्ष सुखाचे जावो ही गणपती चरणी प्रार्थना करायची आहे. व्हिडिओ आपणाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांनाही पाठवायचं आहे. धन्यवाद.